नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे पेनच्या पुढे असलेल्या कासमाळ पठारावरील या धबधब्यावर. हा आहे वाघेश्वर धबधबा. हा धबधबा जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच इथे येणारा रस्ताही अतिसुंदर आहे. हा पहा, अतिशय वळणावळणाचा नागमोडी हा रस्ता मंत्रमुग्ध करणारा आहे आणि हे पावसाळी वातावरण याची मजाच वेगळी. सुंदर असा रस्ता ओलांडून आम्ही आलो या वंट्री हिल पॉईंटला. या पठारावर प्रत्येक ठिकाणी असं वाटायचं की आपण इथेच थांबावं, इतका सुंदर नजारा इथून दिसतो. पण आम्हाला जायचं होतं वाघेश्वर धबधब्याला. मग असा स्वप्न सुंदर असा रस्ता आम्हाला लागला. या रस्त्यात पूर्ण धुकं होतं आणि हे धुकं ओलांडून आम्ही पोचलो व्याघ्रेश्वर या महादेवाच्या मंदिरात. हे मंदिर अतिप्राचीन असं आहे. श्रावण महिन्यात आम्हाला या मंदिरात येण्याचं भाग्य लाभलं. महादेवाचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो व्याघ्रेश्वर धबधब्याकडे. मंदिरापासून मोजून 5 मिनिटे चालल्यानंतर आपल्याला हा धबधब्याचा स्पॉट लागतो. इथे बऱ्यापैकी आम्ही मौज मजा मस्ती केली. इथलं वातावरण खूप आल्हाददायक होतं. वरून पाऊस पडत होता आणि खालचं पाणीही अतिशय थंडगार होतं. धबधब्याच्या या वरच्या भागात मौज मजा मस्ती केल्यानंतर आम्ही निघालो धबधब्याच्या खालच्या भागाकडे, जिथे पाणी वरून पडत होतं. हा पहा, अतिशय सुंदर असा धबधबा, व्याघ्रेश्वर धबधबा. इथलाही आनंद घेतल्यावर आम्ही आलो पार्किंगमध्ये आमच्या गाड्यांकडे आणि मग सोबत आणलेली बिर्याणी. सगळ्यांनी या बिर्याणीवर ताव मारला. एकंदरीत आजचा हा 15 ऑगस्टचा हा दिवस आमच्यासाठी संस्मरणीय ठरला.